नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण GST म्हणजे काय, GST कसा कॅल्क्युलेट करायचा, GST इन्क्लूड असलेल्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री कशी करायची व त्यावरून लेजर पोस्टिंग कशी करायची याविषयी आपण समजावून घेणार आहोत. GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस, यालाच मराठीमध्ये आपण वस्तू व सेवा कर असे म्हणतो. GST येण्या अगोदर देशात अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर आकारले जात होते, त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा जो GST आहे, हा GST येण्या अगोदर भारतामध्ये अनेक प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्सेस आकारले जायचे. इनडायरेक्ट टॅक्सेस याला आपण अप्रत्यक्ष कर म्हणतो. काय म्हणतो? अप्रत्यक्ष कर म्हटलं जातं. आता हे जे काही अप्रत्यक्ष कर आहे, यामध्ये वेगवेगळ्या करांचा किंवा वेगवेगळ्या टॅक्सेसचा समावेश केला जायचा. मग यामध्ये असणारे टॅक्सेस कोणकोणते होते ते आपण समजावून घेऊ. त्यामध्ये एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, वॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्राय अशा सर्वांचा मिळून एकच टॅक्स बनवला गेला, त्याला GST असे म्हणतात. आता हे GST जे आहे त्याचे साधारणतः दोन भाग पडतात. या GSTचे दोन भाग आपण करूया. GSTचे दोन भाग. आता दोन भाग म्हणजे काय की बघा, याच्या नावामध्येच आहे. पहिला आहे गुड्स, दुसरा आहे सर्व्हिसेस. मग गुड्स म्हणजे काय आणि सर्व्हिसेस म्हणजे काय ते आपण समजावून घेऊ. पहिल्यांदा बघा, गुड्स याचा अर्थ होतो काय, वस्तू किंवा आपण त्याला माल पण म्हणतो, बरोबर आहे की नाही, वस्तू किंवा माल. मग यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात? त्यामध्ये गॅस असेल, चहा, कॉफी, बटर, घी, भाजीपाला, फळे, कपडे, कम्प्युटर, मोबाईल फोन, मार्बल, ग्रेनाइट, त्याचप्रमाणे तुमचे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम्स, मेटल आयटम्स, या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो? गुड्समध्ये होतो. आणि मग सर्व्हिसेस म्हणजे काय? दुसरा आहे सर्व्हिसेस. दुसरा सर्व्हिसेस. आता सर्व्हिसेसचा अर्थ काय होतो? सेवा होतो. सेवा किंवा आपण त्याला दुसरा आणखी शब्द काय वापरतो? सुविधा, बरोबर. सेवा आणि सुविधा पुरवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय संस्था आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे, की जसं त्यामध्ये कोणकोणते उदाहरणं येतात बघा. रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आहे, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आहे, टॅक्सी सर्व्हिसेस आहे, प्रिंटिंगचा जॉब आहे, त्यानंतर गेस्ट हाऊस सर्व्हिस दिली जाते, कुरिअर सर्व्हिस दिली जाते, आउटडोअर केटरिंग सर्व्हिसेस आहे, किंवा सर्कस आपण पाहतो, ड्रामा पाहतो, वॉटर पार्क पाहिले जातात, थीम पार्क आहे, कसिनो आहे, रेस कोर्स, या सर्वांवर आकारला जाणारा आता जो काही टॅक्स आहे त्याला आपण काय म्हणतो? GST म्हणतो. या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेसमध्ये. म्हणजे आता गुड्स म्हणजे काय हेही आपल्याला समजलं, आणि सर्व्हिसेस कोणकोणत्या प्रकारच्या अवेलेबल केल्या जातात त्याविषयी पण आपण माहिती पाहिली. मग आता हा जो काही GST आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण समजावून घेऊ. बघा, आता हा जो काही GST आहे, हा GST कॅल्क्युलेट कसा केला जातो? मग हा समजून घेण्यासाठी आपल्याला GSTचे दोन प्रकारे हा GST आकारला जातो. किती? दोन प्रकारे हा GST आकारला जातो. मग आता दोन प्रकारे म्हणजे कसा ते आपण आता समजावून घेऊ. आता बघा, पहिला प्रकार आहे तो म्हणजे काय? इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन. पहिला आहे इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन आणि दुसरा आहे तो म्हणजे इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन. इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन, इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन. हे समजण्यासाठी आपण उदाहरण घेऊ. समजा एक व्यापारी आहे ज्याचं नाव आहे यश. हा व्यापारी समजा लातूरचा आहे. कुठला आहे? लातूरचा. आणि दुसरा व्यापारी आहे मानव. दुसऱ्या व्यापारीचं नाव आहे मानव. हा व्यापारी समजा सोलापूरचा आहे. कुठला आहे? सोलापूरचा. ह्या दोघांमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार झाला. या दोघांमध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार झाला तर या व्यवहाराला आपण इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. का बरं? तर आता हे जे काही लातूर आहे आणि हे सोलापूर आहे, हे दोन्ही पण कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. कुठं आहे? दोन्ही महाराष्ट्रामध्ये आहे. तसंच आता मग इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन याचा अर्थ काय होतो? समजा अजय नावाचा एक व्यापारी आहे. बघा, आता अजय नावाचा व्यापारी आहे, तो आहे
महाराष्ट्रातला, तो कुठला आहे? महाराष्ट्रामधला आहे. आणि समजा विजय नावाचा व्यापारी आहे, तो समजा आहे गुजरातमधला. कुठला आहे? गुजरातमधला. आता ह्या दोघांमध्ये होणारा जो काही व्यवहार आहे त्याला आपण इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन म्हणतो. किती? काय म्हणतो? इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. म्हणजे GSTचे साधारणतः 2 प्रकार पडतात. त्याला आपण पहिला प्रकार म्हटलं इंट्रास्टेट आणि दुसरा म्हटलं इंटरस्टेट. आता यामध्ये फरक काय ते आपण समजावून घेऊ. बघा, आता जो काही महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे वापरले जाणारे जे काही GSTचे 4 प्रकार आहेत किंवा देशामध्ये वापरले जाणारे GSTचे 4 स्लॅब पडतात, बरोबर की नाही? जे काही स्टँडर्ड फर्स्ट असेल, स्टँडर्ड सेकंड असेल, बरोबर की नाही? त्यामध्ये नॉर्मली जो वापरला जातो तो 18% GST वापरला जातो, बरोबर की नाही? मग 18% GST वापरत असताना बघा, या 18%मध्ये दोघांचा समावेश असतो. महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या किंवा कोणत्याही इंट्रास्टेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये 18% जर GST असेल त्या ट्रान्झॅक्शनवर, तर त्यातला अर्धा CGST असतो आणि उरलेला अर्धा भाग हा SGST असतो. मग आता CGST म्हणजे अर्धा भाग झाला 9% आणि SGST अर्धा भाग झाला 9%. मग CGST म्हणजे काय? हा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असणारा टॅक्स आणि SGST हा झाला स्टेट गव्हर्नमेंटसाठी असणारा टॅक्स. म्हणजे 18% जर आपण एखाद्या व्यवहारावर, ट्रान्झॅक्शनवर जर टॅक्स क्रिएट केला, GST कॅल्क्युलेट केला, तर त्या GSTवर मधला 9% GST जातो केंद्र शासनाला आणि 9% GST राहतो शिल्लक कुणाकडे? राज्य शासनाकडे. परंतु दुसऱ्या बाजूला हा जो काही दुसरा प्रकार आहे, या दुसऱ्या प्रकारामध्ये असं डिवायडेशन होत नाही. मग यासाठी वापरला जाणारा जो GST आहे त्याला IGST म्हटले जाते. काय म्हटलं जातं? IGST. म्हणजेच काय? इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. हा किती टक्के? तोही 18% असणार आहे. पण याचं मात्र डिस्ट्रीब्युशन होणार नाही. याची मात्र काय होत नाही? फोड होत नाही. तो पूर्णपणाने काय केला जातो? 18च्या 18% एकाच वेळा लागू केला जातो. चला तर काही ट्रान्झॅक्शनच्या आधारे आपण एकाच राज्यामध्ये मालाची खरेदी विक्री करताना GST कसा द्यावा लागतो किंवा कसा आकारला जातो याविषयीची माहिती समजावून घेऊ. मग आता एकाच राज्यामध्ये जर व्यवहार होत असतील तर त्याला आपण पाहिलं काय म्हटलं जातं? इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन. काय म्हटलं जातं त्याला? इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन. म्हणजे एकाच राज्यात वस्तूची खरेदी विक्री होत असेल तर त्याला आपण म्हणतो इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन. आता बघा, पहिलं उदाहरण आपण घेऊ. 1/10/2021 परचेस्ड गुड्स वर्थ ₹1 lakh फॉर कॅश ॲट 18% GST. म्हणजे बघा, आपण इथं काय केलं आहे? 1 लाखाचा माल खरेदी केला आहे की ज्यावर आपल्याला 18% GST द्यावा लागणार आहे. म्हणजे आता पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करून घेऊ. रक्कम होती किती? 1 लाख रुपये. ह्या 1 लाखावर आपल्याला GST द्यायचा आहे 18%. म्हणजे गुणिले किती झाले? 18/100. हे 2 शून्य गेले, हे 2 गेले. 1000 गुणिले 18 बरोबर किती आले? 18,000 रुपये. आता हा 18,000 रुपये जो काही GST आहे तो एका राज्यात वापरल्या जाणाऱ्या व्यवहारांवर आकारला जाणार आहे. म्हणजे इथे या 18,000चे 2 भाग होणार आहेत. त्यामधला पहिला भाग असेल तो म्हणजे CGST. म्हणजे काय? केंद्र शासनासाठी दिला जाणारा टॅक्स. मग दुसरा भाग होईल तो म्हणजे SGST. म्हणजे राज्य शासनासाठी दिला जाणारा भाग. म्हणजे आता ह्या 18,000चे समान 2 भाग होतील. हे 18%साठी किती रुपये आले? 18,000 रुपये आले. तर आता यांचे 2 समान भाग म्हणजे इकडं केंद्र शासनासाठी 9% आणि राज्य शासनासाठी 9%. म्हणजेच 18,000चे 2 भाग इथे 9,000 रुपये आणि इथे सुद्धा 9,000 रुपये. म्हणजे हा एकूण जो काही व्यवहार आहे या व्यवहारामध्ये 1 लाख रुपयाचा आपण काय करतोय? माल खरेदी करतो. परंतु आपल्याला द्यावे मात्र लागतात 1,18,000 रुपये. बघा किती द्यावे लागणार आहे? 1,18,000 रुपये द्यावे लागणार आहे. आता हे 1,18,000 रुपयाची आपल्याला जर्नल एंट्री कशी करायची ते आता आपण समजून घेऊ. बघा, दिनांक होती काय? इथं आपण फॉर्मॅट काढून घेतलेला आहे. दिनांक होती 1/10/2021.
बघा, मग आता माल खरेदी करतो म्हणजे आपण काय करणार आहे, परचेसेसला डेबिट देणार आहे. म्हणून परचेसेस अकाउंट डेबिट. किती रुपयाचा माल खरेदी केला आहे, तर आपण म्हटलो आहे 1,00,000 रुपयाचा माल खरेदी केला. आता त्यावर आपल्याला 18,000 रुपये टॅक्स द्यायचा आहे म्हटल्यानंतर आपला खर्च आहे, म्हणून खर्चाला नेहमी काय असतं, डेबिट असतं. आता आपण माल व्यवसायामध्ये आणण्यासाठी, माल खरेदी करण्यासाठी टॅक्स पे करतोय, म्हणून आपल्याला म्हणायचं काय, व्यवसायामध्ये माल येतोय, बरोबर की नाही. म्हणून त्याला आपण शब्द वापरतो इनपुट CGST आणि इनपुट SGST. मग आता ते लिहायचे कसे बघा, मग इथं म्हणायचं डेबिट साईडला खर्च म्हणून आपण हा टॅक्स खर्च म्हणून देतोय, बरोबर की नाही. आपण खरेदीवर हा खर्च म्हणून टॅक्स देतो आहे म्हटल्यानंतर इथं आपल्याला म्हणायचं आहे इनपुट CGST अकाउंट डेबिट. तर किती आला तर हिस्सा 9,000 रुपये, म्हणून आपण इथं घेणार 9,000. त्याचप्रमाणे राज्य शासनासाठी सुद्धा आपल्याला टॅक्स द्यावा लागला ह्या खरेदीवर, किती रुपये, तर 9,000 रुपये, म्हणून इथं आपण म्हणणार आहे इनपुट SGST अकाउंट डेबिट. हाही खर्च आहे, म्हणून डेबिट साईडला रक्कम किती घेणार, तर 9,000 रुपये. आता ही सगळी मिळून एकूण रक्कम किती झाली होती, 1,18,000. आणि हा जो काही ट्रान्झॅक्शन आहे हा कसा आहे, रोखीचा आहे. कधी कधी हे व्यवहार उधारीवर केले जातात. जर उधारीवर असा व्यवहार असेल तर त्यामध्ये व्यक्ती किंवा व्यवसाय संस्थेचं नाव इथं दिलेलं असतं. आता इथं कॅश म्हटलं म्हणून आपण इथं काय म्हणणार, आपल्याकडनं काय जाते, कॅश जाते, म्हणून इथं आपण म्हणणार टू कॅश अकाउंट क्रेडिट. किती रुपये जातात, तर यांची सगळ्यांची बेरीज 1,00,000 अधिक हे 18,000 म्हणजे एकूण झाले 1,18,000 रुपये. आता याची काय करणार आपण, या जर्नल एंट्रीचे नॅरेशन लिहून घेऊया. बीइंग परचेस्ड गुड्स ॲट 18% GST. 18% देऊन आपण काय केलं आहे, 1,00,000चा माल खरेदी केला 1,18,000 रुपयांना. आता दुसरं हे झालं खरेदीचा व्यवहार. खरेदीच्या व्यवहारामध्ये आपण जेव्हा वस्तू किंवा माल आपण खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला GST द्यावा लागतो, म्हणून आपण शब्द काय वापरतो, इनपुट CGST. आता आपल्याला दुसरं ट्रान्झॅक्शन बघायचं आहे की त्या ट्रान्झॅक्शनमध्ये मालाची काय केली, आपण विक्री केली. आणि ही विक्रीसुद्धा काय राज्यामध्येच आहे, एकाच राज्यात होणारी खरेदी विक्री. आता ही विक्री पण म्हणजे विक्रेता आणि खरेदीदार हे दोघे पण कुठं असणार आहे, एकाच राज्यात असणार आहे. म्हणून सोल्ड गुड्स वर्थ ₹2,00,000 फॉर कॅश ॲट 18% GST. दिनांक होती 6/10/2021. मग आता पहिल्यांदा काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. रक्कम होती 2,00,000 गुणिले किती, 18% GST काढायचं आहे, भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य, 2,000 गुणिले 18 म्हणजेच केले 18 दुने 36. रक्कम आली 36,000. आता ह्या 36,000चे पुन्हा काय होणार, 2 भाग होणार. त्यातला पहिला भाग असतो तो केंद्र शासनासाठी, त्याला आपण सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस म्हणतो, म्हणजेच CGST. आणि दुसरा आहे तो म्हणजे राज्य शासनासाठी असणारा टॅक्स, त्याला आपण म्हणतो काय, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस SGST. आता ह्या 36,000चे समान 2 भाग होणार. हे 36,000 रुपये किती टक्क्यांसाठी आले, 18%. मग केंद्र शासनासाठी किती, अर्धा हिस्सा म्हणजे किती टक्के, 9%. मग 36,000च्या अर्धे किती आले, 18,000 रुपये. त्याचप्रमाणे इथं राज्य शासनासाठी पण किती येणार, 9%. मग 36,000तले अर्धा हिस्सा 9%ने आला, पुन्हा 18,000 रुपये. आता आपण मालाची काय करतोय, विक्री करतोय. मालाची विक्री करत असताना आपण 2,00,000 रुपयाचा माल काय करतोय, आता विकतोय. आणि त्यावर आपण एकूण 36,000 रुपये काय करतोय, GST आकारतोय. म्हणजे बघा 2,00,000 अधिक 36,000 एकूण आपल्याला किती रक्कम येणार, आता 2,36,000 येणार आहे. कशाच्या आधारे येणार आहे, आपण माल काय करतोय, विकतो आहे म्हणून. आता हे विक्रीची जर्नल एंट्री कशी होते ते आपण समजावून घेऊ. दिनांक लिहूया येते 6/10/2021. माल विकतोय म्हटल्यानंतर आपल्याकडे काय येते, कॅश येते, म्हणून आपण काय कॅशला काय देणार, डेबिट. व्हॉट कम्स इन टू द बिझनेस, कॅश कम्स इन टू द बिझनेस. हाऊ मेनी थाउजंड, 2,36,000. 2,36,000 रुपये आपल्याला येतात. पण आपण माल किती रुपयाचा विकला, फक्त 2,00,000चा, म्हणून इथं क्रेडिटला म्हणणार आपण काय, टू सेल्स अकाउंट. किती रुपयाचा माल विकला, 2,00,000चा, म्हणून इथं घेणार किती, 2,00,000 रुपये.
आता बघा, जेव्हा आपण माल खरेदी केला तर त्यावेळेस GSTला आपण म्हटलं इनपुट CGST, इनपुट SGST. आता आपण माल काय करतो, विकतोय. विकत असताना आपल्याला GST आकारायचा असतो आणि जर आपण माल खरेदी करत असेल तर आपल्याला GST द्यावा लागतो. मग पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की आपण GST पेड केला म्हणून तो डेबिट साईडला लिहिला. आता GST आपण आकारतोय म्हणजे आपल्या कुठं जाणार आहे, जर्नल एंट्रीमध्ये कुठं असणार आहे, त्याला क्रेडिट असणार आहे. आता आतमध्ये येण्यासाठी आपण म्हटलं इनपुट, बरोबर की नाही. माल खरेदी करण्यासाठी आपण काय केलं, टॅक्स दिलाय म्हणून आपण म्हटलं इनपुट. आता माल विकतोय म्हटल्यानंतर काय म्हणणार आहे, माल विक्रीतून आपण GST स्वीकारतो म्हणून आपण काय म्हणणार आहे, माल व्यवसायातून कुठे गेला, बाहेर गेला. याचा अर्थ काय, आउटपुट. म्हणून इथे शब्द लिहिणार आहे आपण टू आउटपुट CGST अकाउंट, रक्कम 18,000. त्यानंतर टू आउटपुट SGST अकाउंट, रक्कम येणारे पुन्हा 18,000. आता याची नॅरेशन घेऊया. बीइंग गुड्स सोल्ड ॲट 18% GST. किती टक्क्याने, 18% काय केलं आपण, GST घेऊन माल विकला. आता हे जे काही दोनही ट्रान्झॅक्शन आपण पाहिले, हे दोनही ट्रान्झॅक्शन कसे होते, एकाच राज्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार असल्यामुळे यामध्ये दिला जाणारा GSTचा दोन पार्टमध्ये डिवायडेशन झालं. एक म्हणजे केंद्र शासनासाठी आणि दुसरं म्हणजे राज्य शासनासाठी. मग तो खरेदीचा व्यवहार असू दे किंवा विक्रीचा व्यवहार असू दे. आता हा झाला GST आकारण्याच्या पहिल्या पद्धतीतला भाग. आता GST दुसऱ्या पद्धतीने पण आकारला जातो, ज्याला आपण म्हणतो एकाच राज्यात मालाची खरेदी विक्री न करता एकापेक्षा जास्त राज्याचा समावेश असणं. म्हणजेच काय बघा, आता हे जे पुढचे उदाहरणं आहेत, हे उदाहरण आपण बघूया. आता आपण दुसरा पार्ट पाहूया की ज्याच्यामध्ये वस्तूची खरेदी विक्री ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये केली जाते. हा दुसरा पार्ट आहे. म्हणजे आता बघा, याला आपण काय म्हणतो, इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन. याला आपण काय म्हणतो, इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन. म्हणजे यामध्ये खरेदी विक्री करताना एक व्यक्ती असतो एका राज्यातला तर दुसरा असणार आहे दुसऱ्या राज्यातला. जसं की आपण पाठीमागं समजावून घेतलं, एक व्यक्ती जर महाराष्ट्रातला असेल तर दुसरा व्यक्ती कुठला असतो, गुजरातचा किंवा इतर कोणत्याही राज्यामधलं, तर त्याला आपण काय म्हणतो, इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन म्हणतो. आता हे जे काही ट्रान्झॅक्शन आहे याची जर्नल एंट्री कशी होते हे आपण समजावून घेणार आहोत. बघा, आता इथं दिनांक दिली होती 1/10/2021. पर्चेस्ड गुड्स वर्थ ₹1 lakh फॉर कॅश ॲट 18% IGST. आता बघा इथं IGST याचा अर्थ काय, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. काय म्हटलं जातं, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. आता पहिल्यांदा काय करूया आपण, ही जी काही रक्कम दिलेली आहे, किती रुपयाचा माल खरेदी केला, 1 लाख रुपयाचा. मग 1 लाखावर आपल्याला काय करायचं आहे, GST काढून घ्यायचं आहे. गुणिले किती होणार, 18 भागिले किती, 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. मग 1000 गुणिले 18 बरोबर किती झाले, 18,000. म्हणजे किती टक्क्यांसाठी आले ते, 18% किती रुपये आले, 18,000 रुपये आले. आता हे 18,000 रुपये याची मात्र फोड होणार नाही किंवा याचे 2 प्रकार पडणार नाही किंवा याचा 2 हिस्से होणार नाही आहे. का, तर हे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार असल्यामुळे हा डायरेक्टली काय केला जातो, वन टाईम पेड केला जातो. म्हणून यासाठी काय जर्नल एंट्री होती हे आपण समजावून घेऊ. दिनांक होती बघा 1/10/2021. काय केलं, माल खरेदी केला आहे म्हणून आपण म्हणणार आहे परचेसेस अकाउंट डेबिट. किती रुपयाचा माल खरेदी केला, 1 लाखाचा. मग इथे घेणार आहे 1 लाख रुपये म्हणून इथे घेतले 1 लाख. आता आपल्याला IGST द्यावा लागला. काय, IGST द्यावा लागला किती टक्के, 18%. 18%ने कॅल्क्युलेशन केलं आपण, किती उत्तर आलं होतं आपलं, 18,000 रुपये. आता हे व्यवसायामध्ये माल खरेदी करण्यासाठी किंवा व्यवसायात माल येण्यासाठी आपण काय करतोय, 18% IGST देतोय. म्हणून याला पण आपण काय शब्द वापरणार आहे, इनपुट. काय होतोय, व्यवसायामध्ये येतोय ना, म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, व्यवसायात माल खरेदी करून आणण्यासाठी द्यावा लागणारा टॅक्स त्याला आपण म्हणतो IGST.
मग इनपुट IGST अकाउंट डेबिट किती रुपये. आता इथं डिस्ट्रीब्युशन नाही आहे, इथे डायरेक्टली अमाऊंट काय करणार आहे आपण रेकॉर्ड करणार आहे. हाऊ मेनी थाउजंड 18,000. तर इथे 18,000 रुपये आपण डायरेक्टली लिहिणार. आता हे 1,18,000 रुपये आपण काय करतोय कॅश पेड करतोय, म्हणून इथे म्हणणार आहे टू कॅश अकाउंट ₹1,18,000. नॅरेशन being purchased goods at 18% IGST. जसं की आता खरेदीचा व्यवहार आपण पाहिला, तसंच दुसरा एक व्यवहार आपण समजावून घेऊ, दुसरं एक ट्रान्झॅक्शन आपण समजावून घेऊ की ज्यामध्ये बघा मालाची विक्री केलेली. दिनांक आहे 6/10/2021. सोल्ड गुड्स वर्थ ₹2 lakh फॉर कॅश ॲट 18% IGST. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे 18% IGST कॅल्क्युलेट करायचं आहे. मग पहिल्यांदा आपण रक्कम घेऊया. किती आहे बघा, रक्कम होती 2 लाख. 2 लाख गुणिले किती घेतले 18 भागिले किती करणार 100. हे 2 शून्य गेले, हे 2 गेले. 2,000 गुणिले 18, 18 दुने किती झाले 36,000. मग आता या 36,000चे इथे पण भाग होणार नाही किंवा इथे पण प्रकार होणार नाही का, तर हे व्यवहार जो आहे हा व्यवहार कसा आहे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे यामध्ये एकदाच काय केला जातो टॅक्स पेड केला जातो. आता आपण मालाची काय करतोय विक्री करतोय, म्हणजे खरेदी करताना आपल्याला या व्यवहारामध्ये खरेदी करताना आपल्याला इनपुट IGST म्हणजे आपल्याला टॅक्स पेड करावा लागला. आता जेव्हा आपण मालाची विक्री करतोय तेव्हा आपण टॅक्स काय करणार आहे स्वीकारणार आहे. IGST काय करणार आपण स्वीकारणार आहे. मग पहिल्यांदा आपल्याला एकूण किती रक्कम येईल ते आपण समजून घेऊ. मालाची विक्री केली आपण 2 लाखाची, अधिक आपल्याला GST किती घ्यायचा आहे IGST किती घ्यायचा आहे 36,000. मग हे 36,000 याचा अर्थ एकूण आपल्याला किती पैसे येणार 2,36,000 रुपये आपल्याला येणार. मग आपले पैसे आपल्याकडे येतात म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार आहे कशाला डिबिट देणार कॅशला डिबिट देणार. इथं दिनांक होती बघा 6/10/2021. मग एंट्री करणार आहे आपण व्हॉट कम्स इन टू द बिझनेस कॅश कम्स इन टू द बिझनेस. कॅश अकाउंट डेबिट किती रुपये एकूण किती आलेत 2 लाखाचा माल विकला तेवढेच पैसे आलेत का आपल्याला नाही. किती आले अधिक GST किती 36,000 रुपये. म्हणून इथं आपण घेणार आहे 2,36,000 रुपये. 2,36,000 रुपये. बघा आता ही आपली रक्कम येणार आहे. ही कशाच्या बदल्यामध्ये येते तर आपण काय करतोय मालाची विक्री करतोय म्हणून आपण म्हणणार आहे टू सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट. परंतु माल किती रुपयाचा विकला आपण फक्त 2 लाखाचा, म्हणून त्याच्या समोर आपल्याला रक्कम लिहिताना लिहायचे फक्त 2 लाख रुपये. त्यानंतर आता हे जे काही 36,000 रुपये 18% कॅल्क्युलेट केलेले हे जे 36,000 रुपये हे आपल्याला स्वतंत्र इथं लिहायचे बरोबर की नाही डायरेक्टली लिहायचे. त्याला आपण म्हणणार आहे आता मालाची खरेदी करताना आपण इनपुट IGST म्हटलं होतं. आता आपण मालाची विक्री करतोय म्हणजे माल विकून आपल्याला टॅक्स मिळतोय म्हणून आउटपुट काय म्हणणार आहे टू आउटपुट IGST अकाउंट. मालाची विक्री करताना आपण जो काही टॅक्स स्वीकारला किंवा IGST म्हणजे काय इंटिग्रेटेड GST आपण त्याला म्हणतो तो आपण स्वीकारतोय म्हणून आपल्या क्रेडिटला रक्कम येणार आहे किती 36,000 रुपये. आता हे झालेल्या जर्नल एंट्रीची नॅरेशन आपण करूया. बीइंग सोल्ड गुड्स ॲट 18% IGST. म्हणजे बघा जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये मालाची खरेदी विक्री केली जात असेल तर त्यासाठी आपण जो काही GST वापरतो त्याला IGST म्हणजे काय इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस म्हणतो. मग तो खरेदी करत असताना आपल्याला डेबिट साईडला लिहावा लागतो आणि विक्री करत असताना क्रेडिट साईडला लिहावा लागतो. डेबिट साईडला लिहिताना इनपुट हा शब्द वापरतो आणि क्रेडिट साईडला लिहिताना आपण आउटपुट हा शब्द वापरतो. धन्यवाद.